आमच्या मित्रप्रेम मंडळाचे कार्यकर्ते उद्योगपती चंद्रकांत सावेकर आणि आमच्या देखाव्यांमध्ये सतत वैविध्यपूर्ण भूमिका करणारा आमचा सक्रिय कार्यकर्ता आणि कलावंत कुशल भांबुरे यांना आमच्या मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मंडळी. इतिहासाचा जाज्वल्य अभिमान उराशी बाळगणारं आमचं मित्रप्रेम मंडळ कैलासवासी श्रीकांत साळोखे यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दरवर्षी तुमचा वाढता प्रतिसाद, तुमचा उत्साह आणि पाठिंबा आमच्यासाठी सतत प्रेरणादायी ठरत आलाय आणि म्हणूनच याही वर्षी आमच्या परंपरेला साजेसं एक इतिहास पुष्प तुमच्यासाठी सादर करत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. सादर करत आहोत गनिमी कावा. गनिमी कावा. ध्वनिमुद्रण श्री राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ, ज्योतिबा रोड, कोल्हापूर. हातेजा मारला होय त्या लादेनला. दांडग काम केलं की त्या अमेरिकेनं. नाही म्हणजे तसं आता दांडगच म्हणाय पाहिजे, होय का नाही? अहो नाही काय म्हणताय, कारण असली कामं तुम्ही आम्ही नाही करू शकत. आमच्या देशात अतिरेकी धुडगूस घालतात आणि आमचं सरकार निस्ते इशारा देते. माणसं पटाटा मारायला लागल्यात आणि आम्ही मेणबत्त्या घेऊन शांती 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 करत फिरतोय. आज अमेरिकेनं लादेनला मारला म्हणून नुसतं टाळ्या वाजवण्याचंच काम आम्ही करतोय. नाही, बरोबर आहे, टाळ्या वाजवण्याच्याच जन्माला आलोय आम्ही नव. राहत तुझ्या अरे सह्याद्रीचं छातवान घेऊन लढणाऱ्या या मावळ मातीच्या पोरांनी अमेरिकेच्या वंदळीनं पाणी प्यावं. छा, अरे हीच आमची शोकांतिका आहे. ते ओबामा तिकडे सांगतात आम्ही लादेनला त्याच्या घरात घुसून असा मारला की त्या पाकिस्तान सरकारला बी नाही कळलं. अरे कुणाला सांगताय? अरे कुणाला सांगताय? त्या लादेनला चिरडायला तुम्हाला 9 वर्ष लागली आणि तुम्ही म्हणताय अमेरिकेनं नवा इतिहास निर्माण केला.
अरे जरा तुमची गंजातलेली डुसकी खाजून बघा. अरे त्यो आमचा इतिहास आहे. होय होय आमचा इतिहास. अरे या महाराष्ट्राच्या भूमीत घडलेला. असाच एक लादेन हित येऊन राहिला होता या मावळ मातीत. सोबत होती लाखभर फौज. त्या लादेनला ठेचला तो माझ्या शिवाजीराजानं. अरे अमेरिकेचं लष्कर कसं आलं आणि त्या लादेनला मारून कसं गेलं हे कोणाला बी कळलं नाही. पण माझ्या शिवबानं घातलेला घाव त्या भवानी तलवारी बिगार कोणीच बघितला नाही. अशीच घटना होती ती. आज अमेरिकेजवळ प्रगत तंत्रज्ञान आहे. मग माझ्या शिवबाजवळ काय होतं? अरे काय होतं सांगा की. होतं ते फक्त निष्ठेचं बळ. अमेरिकेसारखी 9 वर्ष वाया नाही घालवली राजांनी. आणि झटक्यात गेलं एक घाव 2 तुकडं. आठवून बघा. अरे आठवून बघा तो इतिहास. तो बी असाच एक लादेन होता. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान. महाराज बस झालं आता. खाली मुंडी घालून कुठवर सोसायचं. खानाच्या अत्याचाराला रेत बळी पडतीय. तरण्या ताट्या पुरीला घराबाहेर पडायला वाव नाही राहिला. महाराज शेतातली उभी पिकं राहीनात. 1 लाख फौज पुण्यात वस्ती करून राहिली. वरबाडून खात्यात समजे राही त्याला. अहो आपलं गोर गरीब लोक रानोमाळ देशोधडी फिरतात. सर्जेराव, मग आम्ही शांत बसलोय असं वाटतंय का तुम्हाला? आम्हीही उपाय शोधतोच आहोत. पण खानाच्या 1 लाख फौजेचं चक्रव्यूह भेदणं सोपं नाहीये. मग काय सोपं हाय? हिरी तुडी घेऊन जीव दे ना. लोकांनी आता हेच करायला पाहिजे वाटतं. येसाजी, तुमच्या भरोश्यावर तुमच्या खांद्यावर लोकांनी मान ठेवली. आज तीच मान धडा वेगळी होत्या आणि तुम्ही इथं बसून उपाय शोधतो म्हणताय. कशा पायी राजा म्हणायचा आम्ही तुम्हाला? येसाजी खूप बोललात. माफ करा महाराज, पण येसाजी म्हणतात ते खरं आहे. सर्जेराव, तुम्हालाही असंच वाटतं? होय, असंच वाटतं आम्हाला बी. हो महाराज, आम्हाला बी संसार हाय, पोरं बाळा हाय ती. आम्ही तुमची चाकरी करतो ते त्यासनी जगवायसाठी. अहो उद्या तीच पोरं बाळ शाहिस्ते खानच्या अत्याचाराला बळी पडत असतील तर आम्ही फुकट शौर्याच्या बाता कशाला मारा? महाराज त्यापेक्षा शाहिस्ते खानची चाकरी केलेली काय वाईट? मग कशाला थांबला तिथं? जा त्या खानाच्या गोटात. वय वय जाणारच आहे आम्ही, सांगून सवरून. आणि तुम्ही बी ऐका मंडळी, वाटलेल्या झाडावर पाखरं थांबत नाहीत. बस झाला या स्वराज्याचा खेळ. आता जीवनमान हाय तवर समजा हाय. चला, जिकडे पुढा तिकडे मुलूक थोडा आपल्याला. आणि आमच्या संघ जास्नी याच आहे तिने चला. होय चला. जगदीश्वरा, कसली बिकट वेळ आणलीस ही स्वराज्यावर. तुमच्या साक्षीनं उभारलं हे स्वराज्य, पण ते राखण्यास मात्र हतबल ठरलो आम्ही. जटायू सारखे अर्ध्यावरतीच पंख छाटले जातात की काय असं वाटू लागलंय. जगदंब जगदंब. महाराष्ट्र सीमा का स्वराज्य. देखो इन मरहट्टों की क्या हालत की है हमने. अंगार उगलने वाला ये महाराष्ट्र आज खुद राख का ढेर हो गया है. यही है शाहिस्ते खां की करामत. यही है हमारी करामत. अबुल फतेह खान. जी अब्बाजान. कैसे लगता है
तुम्हें ये सिवा का मुल्क। गुस्ताखी माफ हो अब्बाजान, लेकिन ये मुल्क अब शिवाजी का नहीं रहा, हमारा है, हमारा। अब यहाँ के शहजादे हैं हम और आप शहंशाह। बहुत खूब, बहुत खूब। क्या फक्र की बात की है तुमने अबुल। बेटे, सचमुच तुम वीर हो, गबरू जवान भी हो। जाओ जाओ, दक्खन के इस मुल्क की किसी जवानी को चख लो। अरे जाओ, ऐश करो, हम तुम्हें इजाजत देते हैं। जी जी अब्बाजान। हुजूर, लेकिन जवानी का नशा चखने से पहले इस नूरानी का मजा तो चख ले हुजूर। सुलेमान। आओ आओ। हुजूर, ये क्या लाए हो? अफीम, अफीम हुजूर। अफीम? बेशकीमती गांजा है ये दक्खन में उगता है हुजूर। ओह, फिर तो होश उड़ा देगा हमारे। होश तो आपका अब उड़ेगा हुजूर। मतलब शिवाजी के कुछ लोग आपसे मिलने आए हैं आपकी खिदमत में। क्या? लेकिन सुलेमान, जी हाँ, ये कौन लोग हैं? ये हुजूर शिवाजी के कुछ खास लोग हैं, लेकिन उससे झगड़ा करके यहाँ आए हैं आपकी सेवा में हुजूर। काय करणार हुजूर, नामदारी राजा झाला आता शिवाजी। अशा राजाची चाकरी कोण करल? आणि चाकरी करायची तर कशाला, वाढ भरायची बी पंचायत झाली आहे तिथं। सुलेमान, जी हुजूर। लेकिन ये सब लोग भरोसेमंद तो हैं? एकदम एकदम पक्के हुजूर, एकदम भरोसेमंद। मैं तो कहता हूँ आप सिर्फ आंखें बंद कीजिए और भरोसा कीजिए। आणि भरोसा नसेल हुजूर तर आमच्या या तलवारी घ्या आणि गर्दनी मारा आमच्या, पण पुण्यांदा चाकरीसाठी शिवाजीकडे पाठवू नका। बहुत खूब, हम आपकी वीरता की कद्र करेंगे। जाओ, खुशहाल रहो हमारी फौज में। जल्द ही हम तुम्हें आज्ञा देंगे। जाओ। देखा अबुल फतेह खान, इसे कहते हैं राजनीति। कुछ ही दिनों में ये सिवा घुटनों पे रेंगते हुए हमारे सामने आएगा। हाँ। मुजरा साहेब, बोलावलं आम्हाला? राजे, राजे, आम्ही हे काय ऐकतो आहोत? आपले विश्वासू सरदार खानाच्या गोटात जात आहेत। आपण ऐकलं ते खरं आहे, हे दुर्दैवच आहे आमचं। मनगटात सामर्थ्य बाळगणाऱ्यांनी दैवाच्या गप्पा मारायच्या नसतात राजे। तलवारीच्या जोरावर दैव फिरवता येतं, लाखाचे पोशिंदे मिळवता स्वतःला, आणि आज तेच लाखो लोक रानबाहेर झाले तर हातावर हात ठेवून गप्पा बसताय। मग आम्ही काय करावं आऊसाहेब? अहो, असे भित्र्यासारखे काय करावं म्हणून काय विचारताय? अर्जुनाचं सामर्थ्य तुमच्या अंगी आहे, मग हा खानाचा चक्रव्यूह का नाही तोडत राजे, का नाही तोडत? जा ना त्या खानावर चालून, भलेही मृत्यू आला तर रणांगणी धारातीर्थी पडलेल्या वीराची माता म्हणेन मी स्वतःला। आऊसाहेब, अंगी सामर्थ्य आहे म्हणून आगीत उडी टाकण्यात काहीच हशील नसतं। आम्हाला आमच्या जीवाची पर्वा मुळीच नाही, पण तरीही आम्ही आमचा जीव राखतो, कारण लाखो जीव आमच्यावर अवलंबून आहेत। मग त्या लाखो जीवांची घुसमट तुम्हाला का नाही दिसत आहे राजे? नद्या विहिरींमध्ये विरून जाणाऱ्या किंकाळ्या तुम्हाला का ऐकायला येत नाहीयेत?
स्मशानात फुटणाऱ्या बांगड्या, पुसलं जाणारं कुंकू तुमच्या वीरत्वाला आव्हान देत नाहीये? देत साहेब, गेली 3 वर्ष हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत आम्ही. आग आग होते आमच्या अंगाची. गेली 3 वर्ष हा हिरवा साप आमच्या स्वराज्याला विळखा घालून बसलाय. त्याचं मस्तक ठेचल्याशिवाय आम्ही शांत राहू असं वाटतं तुम्हाला आऊसाहेब? आई भवानीची शपथ, या स्वराज्याच्या दिशेनं वळलेली बोट छाटली जातील. पण कधी? येत्या चैत्र शुद्ध अष्टमीला. हो, त्याच दिवशी आम्ही शाहिस्त्यावर चालून जाऊ. राजे, राजे म्हणजे मोहिमेची तयारी खूप आधीपासून केली आहे आऊसाहेब. आऊसाहेब, मघाशी आपण आम्हाला स्वराज्यावर जीव उधळायचा सल्ला दिलात, पण आम्ही आता आपल्याला सांगतोय, आमच्याच काय पण आमच्या एकाही सहकार्याचा जीव आम्ही गमावणार नाही. या मोहिमेत आम्ही त्या खानाला तर मारूच, पण आम्हीही सुरक्षित माघारी येऊ. आऊसाहेब, आपल्या पायाची शपथ घेऊन सांगतोय हे. महाराज, सुलेमान खान आले. सुलेमान खान? अगदी योग्य समयास पावले. पाठवून दे त्यांना. आओ आओ खान साहब, सुलेमान खान, कैसे मिजाज है आपके? जी हुजूर. बस आपकी खिदमत में ये नाचीज बंदा सुलेमान हाजिर है. आपने पुकारा और हम चले आए. और क्या कहते हैं आपके खाविंद शाहिस्ते खान साहब? बस बड़ी मजे में है वो हुजूर. आपको रोने के सपने में बड़े मशगूल है वो. हे कोण? सांगतो सांगतो. आऊसाहेब, तुम्ही ओळखलं नाही त्यांना? आऊसाहेब, इस बंद्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करावा आऊसाहेब. हो आऊसाहेब, आपले बहिर्जी नाईकच आहेत हे. गेली 3 वर्ष शाहिस्ते खानाच्या गोटात सुलेमान खान बनून वावरतायत. बहिर्जी. जी राजे. काही मौलाची खबर? हाय की राजे. अहो, त्या शाहिस्ते खानाला असा गांजा चारून आलोय, आज पार भुईचा पाठ झालाय. भले शाबास. आणखी काही? आणखी म्हणावतो महाराज, मागल्या आठवड्यात लग्नाच्या जुळवा जुळवीत होतो. आपल्या खंडेराव गाडीची पूर बाबाजी देशमुखाच्या पोराला दिली. वा, झकास. लग्नात बोकड कापा म्हणावं. मेजवानीला जातीनं आम्ही येऊ. आणखी काही खबर? आणखी म्हणजे महाराज, आपलं सर्जेराव, आपलं यसाजी हे शाहिस्ते खानाला मिळालं. ठीक आहे, अंदाज होताच आम्हाला. राजे, काय चाललंय हे? तुमची जीवाभावाची माणसं शत्रूला मिळाली तरी ठीक म्हणताय. लग्नात मेजवान्या झोडू पाहताय. इकडे रयतेचा बोकडासारखा बळी चाललाय राजे, आणि तुम्ही शाहिस्ते खानाला गांजा चारून त्याच्यावर काबू मिळवणार. ही असली मोहीम आखलीत राजे. शांत व्हा आऊसाहेब, शांत व्हा. आता आम्ही आपल्याला सांगतो. शाहिस्ते खानाला गांजा चारला याचा मतितार्थ लक्षात घ्या. शाहिस्त्याला आम्ही गुंगी दिली आहे. गेली 3 वर्ष त्यानं आमच्या रयतेवर जुलूम केला, पण आम्ही त्याचा प्रतिकार केला नाही. त्यामुळं शिवाजी भित्राय, तो आपल्या वाटेला जाणारच नाही असा खानाचा समज झालाय. आणि असाच त्याचा समज व्हावा यासाठीच 3 वर्ष आम्ही स्वस्थ बसून होतो. आता त्याला त्याच्या बेसावध अवस्थेतच ठेचणार आहोत आम्ही. आणि लग्नाचं काय? आऊसाहेब, हे लग्न सुधीक लुटूपुटूच. आज पुण्याभोवती खानाची लागभर फौज आहे. मुंगीला सुधीक ते आज शिरून देत नाहीत. आणि तिथं आमचे मावळे लग्नाचे वराडी बनून आज शिरणार आहेत. अगदी वाजत गाजत या लग्नात शाहिस्ते खान नावाच्या बोकडाचा बळी द्यायचा आहे आम्हाला. पण तरीही राजे, काळजी वाटते. आमचेच लोक खानाला फितूर झाले म्हणून? आऊसाहेब, शंभू महादेवाच्या साक्षीनं स्वराज्याची शपथ घेतली, ती जीवाला जीव देण्यासाठी. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणारे आमचे मावळे जीवाच्या भयानं खानाला फितूर होतील. म्हणजे येसाजी आणि सर्जेराव तुमच्याशी भांडले ते? खोटं आऊसाहेब, धादांत खोटं. आम्हीच आमच्या लोकांना खानाच्या गोटात पाठवलंय.
आज या ना त्या कारणानं गेलेले आमचे शेकडो लोक खानाच्या गोटात वावरतायत. अष्टमीला आम्ही सारेच यलगार करू. बहिर्जी जी, उद्या लग्नाची वरात मात्र झोकात निघू द्या. जी राजे, वराडी तर येतील, पर त्यांची शस्त्र गवताच्या भाऱ्यामध्ये लपवा आणि आत पाठवून द्या आधीच. कळलं राजे, कळलं. आता फक्त आज्ञा द्या. आमच्या खास साहेबांच्या गोटात जाय पाहिजे नव. ठीक आहे, या तुम्ही. आणि हो, बाहेर सदरेवर नेताजी आणि इब्राहिम खान थांबलेत, त्यांना आत पाठवून द्या. जी राजे. राजे, खरंच खूप मोठी चूक केली आम्ही आपल्याला समजून घेण्यात. पण आज आम्हाला आपला अभिमान वाटतोय. आमचं मातृत्व धन्य झालं राजे, धन्य झालं. आऊसाहेब, अगोदर मोहीम फते तरी होऊ द्या, मग धन्यता माना. वीरांचा पराक्रम मोहिमेच्या यश अपयशावर मोजायचा नसतो राजे. आम्हाला आजही दिसतंय खानाचं बाशिंग बळ खचलंय. सह्याद्रीला धडक दिलीये त्यानं. त्याचा कपाळमोक्ष होणारच. मुजरा राजे. या नेताजीराव, या इब्राहिम खान. मोहिमेची तयारी काय म्हणते? फक्त आपण निघायची आज्ञा करणं बाकी आहे महाराज. वा, इब्राहिम खान. आज्ञा राजेजी. तुमच्या पठाणी फौजेची तडफ पाहायची आहे आम्हाला. लाल महालापर्यंत आम्हाला पोचवण्याची जबाबदारी तुमची. बेशक हुजूर, आपका बाल भी बाका न हो, ये जिम्मेदारी मेरी. इब्राहिम खान, आमचं काहीही हो, पण तो शाहिस्त्या सुट्टा कामा नये आज. आऊसाहेब, या मोहिमेत इब्राहिम आमचा म्होरक्या, आम्ही त्याचे सेवक असू. मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी फक्त त्यांची आहे. राजे, आपल्या फौजेतलं हे अनमोल रत्न आहे हे का आम्ही जाणत नाही? म्हणूनच इब्राहिम खानाचा आम्हालाही अभिमान आहे. ते मोहीम यशस्वी करतीलच. मां साहिबा, ये आपका बड़प्पन है कि आप हम पे नाज करती है, लेकिन हमारे मन में स्वाभिमान की ज्वाला जागृत की तो राजा शिवाजी ने, इसलिए हम उन पे नाज करते हैं. न किसी धर्म का, न जाति का. ये स्वराज हम सबका है. ये भूमि हमारी माता है. इसके साथ जो खिलवाड़ करेगा वो मां कसम मिट्टी में मिल जाएगा, चाहे वो शाइस्ते खान हो या औरंगजेब. ये महाराष्ट्र का बंदा इब्राहिम उसे छोड़ेगा नहीं. शाबास, शाबास इब्राहिम खान. आपल्यासारखे निष्ठावंत लोक आमच्या पदरी आहेत, म्हणूनच हे स्वराज्य बुलंद आहे. या निष्ठेच्या बळावरच या शाहिस्त्याला माती चारू आम्ही. नेताजीराव. जी महाराज. कात्रजच्या पूर्वेला घाटात बैलांच्या शिंगांना पलिते बांधून तयार ठेवा. शाहिस्त्याला मारून आम्ही माघार येऊ तेव्हा शत्रूकडून पाठलाग होईलच. जी. आणि कात्रजच्या घाटात पेटते पलिते पाहिले की शत्रू तिकडे वळेल आणि आम्ही सिंहगडी सुरक्षित पोहोचू. ठीक आहे महाराज, आम्ही तशी व्यवस्था करतो. बाबाजी, चिमणाजी, आपण लहानपणापासून लाल महालात आमच्या सोबत वावरला आहात. तिथली खडानखडा माहिती आमच्या इतकीच तुम्हालाही आहे. तुम्ही या मोहिमेत आमच्या सोबत राहा. जी महाराज. चला, खान इब्राहिम, तयारीला लागा. आऊसाहेब, आता आशीर्वाद द्यावा आम्हाला. शंभू महादेव तुमच्या पाठीशी आहे. यशस्वी होऊनच या राजे.
बदतमीज, खान साहब को पहचानता नहीं? दिल्ली से आए हैं हम। जिल्ले इलाही औरंगजेब ने भेजा है हमें शाहिस्ते खां की खिदमत में। गुस्ताखी माफ हो हुजूर, आप जा सकते हो। जागते रहो, ठीक से पहरा दे दो, कसूर हुआ तो खैर लाए, समझे? ये साजी काय हाल हवाल? महाराज, रानरेडा सुस्त झोपलाय, आता कापायचाच त्याला. चला. जय भवानी. हाय अल्लाह, अरे ये दुश्मन कहां से आया? अरे कोई है, कोई है? अरे कौन है उधर? राजे, राजे हवस खान, शाहिस्ते खान. कौन हो तुम? रुद्राच्या तांडवाला, झंझावाती वादळाला आणि सह्याद्रीच्या वाघाला विचारायचं नसतं तू कोण आहेस म्हणून. शिवाजी. स्वतःच्या मृत्यूची ओळख लवकर पटली तुला. आम्हीही तुला चांगलेच ओळखतो. तूच तो शाहिस्ते खान, औरंगजेबाच्या कृपेनं मस्तवाल झालेला रानरेडा. माझ्या आया बहिणींची आबरू लुटणार तू. इथल्या रयतेला वेठ बिगारी लावून छळणार तू. इथल्या गरिबांची घरदारं पिकं उद्ध्वस्त करणारा तू. देवळातल्या मूर्ती फोडणारा, धर्म भ्रष्ट करणारा तू. मुझे मत मारो, मुझे मत मारो. शाहिस्ते खान, तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब चुकता करणार आहे हा शिवाजी. शाहिस्ते खान. नेताजी, बहिरजी, चिमणाजी, खान पडला. चला आता इथून निष्ठूया आपण. चला. क्यों, कैसा शोर है ये? क्या हुआ, क्या हुआ? अरे खान साहब मारे गए, दुश्मन ने कत्ल किया उनका. वो देखो दुश्मन भाग रहा है. पकड़ो, पकड़ो. करीब करीब भाग या अल्लाह, या अल्लाह. अरे कोई है? कौन? अबुल फतेह खान. अरे अबुल मेरे लाल, ये क्या हो गया? ए खुदा, मेरा लाल मारा गया. जिसे मैं पहाड़ का चूहा समझता था, वो शेर बनकर मेरी औलाद को खा गया. अरे जाओ, जाओ, शिवा का पीछा करो, उसे छोड़ना मत. सब लोग इधर ही ठहरो, सब लोग इधर ही ठहरो. अरे मत जाओ, मत जाओ. तुम सब चले गए तो सिवा कर मुझे अकेले को मार डालेगा. अरे मत जाओ, मत जाओ. वो सिवा
वो सिवा कहां से आता है और कैसे निकलता है पता नहीं। ये सिवा, अरे आदमी है ये शैतान, भूत है या तूफान? अरे कोई तो बताओ मुझे, कोई तो बताओ। या अल्लाह, अल्लाह, या अल्लाह, क्या हो गया? ये सिवा तो मेरी उंगलियां खा गया। अल्लाह, अल्लाह। स्वराज्यात थैमान घालणारा राक्षस महाराजांनी मारला, तसं त्याला ठार बी मारता आलं असतं, पण फक्त औरंगजेबाला दहशत बसावी म्हणून महाराजांनी त्याला जित्ता सोडला। ह्याला म्हणतात महाराजांची रणनीती। आता ही रणनीती आज अमेरिकेच्या विद्यापीठात शिकवतात। याच गनिमी काव्याचा अभ्यास करून अमेरिकेनं लादेनला मारला। आमच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली ती अमेरिकेनं, पण आम्ही मात्र अक्कलच घाण टाकल्या। इतिहासाच्या पुस्तकातनं शिवाजी हद्दपारच केलाय आम्ही, आणि म्हणूनच दुसऱ्याच्या पराक्रमाचं पवाड गात नुसतंच टाळ्या वाजवणारं ठरलोय आम्ही। आज रोज एक शाहिस्ती खान येतोय, या महाराष्ट्राचं लचक तोडतोय। अरे मग कुठं आहेत शिवाजी? कशाला म्हणायचं आम्ही सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, ही जात मराठ्याची। अरे असल तो स्वाभिमान तर उठा आणि तुम्हीच व्हा शिवाजी।